अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरू आणि ऋषी आत्रेय यांची कथा. अत्यंत प्राचीन काळातील एक गुप्त अरण्य होते, जिथे रात्रीच्या अंधारात फक्त नद्याचा मंद नाद ऐकू येत होता. झाडाच्या सावलीत वाऱ्याचा हळू आवाजात आणि पक्ष्यांचे शांत किलबिलाट वातावरणाला अजून रहस्यमय बनवित होते. तेथे एक साधक बसला होता, ऋषी आत्रेय. त्यांच्या अंतःकरणात एकच प्रश्न गोंगावत होता. सत्य ज्ञान कधी आणि कसे मिळेल? तो इतका तपस्वी होता की अन्न त्याला पुरेसे नव्हते. फक्त पाणी आणि फळहार वर जगत होता, पण तरीही त्यांचे मन शांत नव्हते. त्या रात्री काहीतरी अद्भुत घडणार होते. एक दिव्य तेज उगवणार होते, ज्यामुळे साधकाचे जीवन आणि संपूर्ण अरण्य बदलणार होते. हे तेज कोणाचे होते आणि साधकाला कोणत्या अद्भुत ज्ञानाचा अनुभव मिळणार होता? ही अद्भुत प्राचीन दत्तगुरू कथा, जिथे श्रद्धा, सेवा आणि जपाने जीवन कसे बदलते हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवणार आहात. ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ. अत्यंत प्राचीन काळ होता. पृथ्वीवर अराजक पसरले होते. लोक लोभ, स्वार्थ आणि अहंकाराने पछाडले होते. गावोगावी दुष्काळ, रोगराई आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अन्नाचा तुटवडा, नात्यामध्ये कलह आणि मनात निराशा भरली होती. अशा काळात एका गहन अरण्यात ऋषी आत्रेय नावाचा साधक राहत होता. जन्माने तो ब्राह्मण नसला तरी त्याने संसार त्यागून आत्मज्ञानासाठी तपश्चर्या करण्याचा मार्ग स्वीकारला होता. त्यांचा आश्रम नद्याजवळ हिरव्यागार जंगलात होता. आसपास पक्ष्याचा किलबिलाट, मंद वारा आणि निसर्गाचा नाद त्याला ध्यानात स्थिर ठेवत. तो दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जप आणि प्रार्थना करत असे. अनेक वर्ष अन्नत्याग करून फक्त फळावर आणि पाण्यावर जगला. ग्रंथ अभ्यासूनही त्याला समाधान मिळाले नाही. त्याला वाटत राहिले, हे जीवन फक्त देहापुरते नाही. मला आत्मज्ञान हवे. मला असा गुरु हवा जो माझ्या मनाचा अंधार दूर करेल. एके दिवशी पौर्णिमेच्या रात्री त्याने ठरवले, जोवर मला परमगुरूचे दर्शन होत नाही तोवर मी ध्यान सोडणार नाही. त्याने नदीकिनारी आसन टाकून डोळे मिटले आणि अंतःकरणातून प्रार्थना केली. हे त्रिगुणातील दत्तात्रेय प्रभो, माझ्या मनातील अज्ञान आणि दुःख दूर करा. मला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवा. तो रात्रीभर जागा राहिला. निसर्ग शांत झाला. चंद्रप्रकाशाने अरण्य उजळून गेले. अचानक प्रकाशाचा एक गोलाकार किरण नदी किनारी प्रकट झाला. त्या तेजातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. 3 मुख, 6 हात, करुणेने ओतप्रोत दृष्टी आणि तेजस्वी आभा असलेला त्याच्या हातात कमळमंडळू, त्रिशूळ, जपमाळा, शंख, दंड आणि अभय मुद्रा होती. ऋषी आत्रेय आश्चर्यचकित झाला आणि नतमस्तक होऊन म्हणाला, हे दत्तात्रेय प्रभो, मला मार्ग दाखवा. माझ्या अंतःकरणातील अंधार नाहीसा करा. भगवान दत्तात्रेय स्मितहास्य करत म्हणले, ऋषी आत्रेय, तुझ्या निष्ठेने मी प्रसन्न झालो आहे. आत्मज्ञान बाहेर शोधण्यासाठी गोष्ट नाही, सेवा, प्रेम आणि समर्पण यातच माझे स्वरूप दडले आहे. जिथे दुसऱ्याच्या दुःखावर प्रेमाने हात ठेवतो आणि अहंकार सोडून सेवा करतो, तेथे मी असतो. ते पुढे म्हणाले,
हा मंत्र जप. ओम दत्तात्रेय नमः. या मंत्राने मन शुद्ध होईल. प्रत्येक श्वासात मला स्मरण कर. संकटे येतील पण श्रद्धा ठेव. सेवा आणि संयम याने तुझे जीवन उजळेल. ऋषी अत्रेयने नतमस्तक होऊन गुरुच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले आणि त्यांच्या मनात नवीन आशा निर्माण झाली. गुरुच्या दर्शनानंतर अत्रेय ऋषीने मंत्र जप सुरू केला. जिथे जाई तिथे लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. आजारी लोक त्यांच्या स्पर्शाने बरे होऊ लागले. जखमी प्राणी त्यांच्याकडे येऊन उपचार घेत होते. एकदा एका गावावर प्रचंड दुष्काळ पडला. लोक अन्नाविना त्रस्त झाले. त्यांनी अत्रेय ऋषीकडे मदतीसाठी धाव घेतली. तो म्हणाला, चिंता करू नका, आपण सर्व मिळून जप करूया. गावकरी, स्त्रिया, मुले, वृद्ध सर्वांनी एकत्र येऊन जप सुरू केला. ओम दत्तात्रेय नमः. काही वेळाने आकाशात काळे ढग जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. नद्यांना पूर आला. शेत हिरवीगार झाली. लोक आनंदाने नाचले आणि गुरुच्या चरणी वंदन केले. ऋषी अत्रेयचा आश्रम लोकांसाठी आश्रयस्थान झाला. त्याने अन्नछत्र सुरू केले. गरिबांना, रोग्यांना, निराधारांना आधार दिला. तो म्हणे, सेवा हीच पूजा आहे. दुसऱ्याच्या दुःखावर प्रेमाने हात ठेवणे हेच आत्मज्ञान आहे. त्याने शेकडो लोकांना मंत्रजप, ध्यान आणि संयम यांचे शिक्षण दिले. त्यांच्या शिकवणीने लोकांमध्ये आशा निर्माण झाली. वृद्ध झाल्यावर अत्रेय ऋषी शांत झाला. शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, आता आम्हाला कोण मार्ग दाखवेल? ते हसून म्हणाले, मी शरीराने नाहीसा होईन, पण माझे अस्तित्व प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. सेवा करा, जप करा आणि संयम राखा. संकटात श्रद्धा ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. असे म्हणत ते ध्यानात लीन झाले आणि समाधीमध्ये विलीन झाला. आजही त्या समाधीस्थळी भक्त ध्यान करून आत्मशांती अनुभवतात. गुरु बाहेर नाही, तो आपल्या अंतःकरणात असतो. सेवा आणि प्रेम यातच आत्मज्ञान लपलेले आहे. संकटात श्रद्धा आणि संयम ठेवला तर मार्ग मिळतो. मंत्र जपाला मनाला स्थिर आणि शांतता करतो. गुरुची कृपा प्रत्येकावर असते. जो सेवा आणि समर्पणाचा मार्ग धरतो त्याला गुरु लाभतो. श्री स्वामी समर्थ. ही होती प्राचीन काळातील दत्तगुरूची प्रेरणादायी कथा. ऋषी अत्रेय यांच्या तपश्चर्येपासून सुरू होणारी ही सेवा कथा संयम, मंत्रजप आणि गुरुच्या कृपेने जीवन कसे बदलते याची सुंदर मांडणी करते. संकट, दुष्काळ आणि दुःख यात श्रद्धा कशी टिकवावी आणि आत्मज्ञान कसे प्राप्त करावे याचे सविस्तर मार्गदर्शन या कथेत आपणा सर्वांना मिळाले. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.